नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बनावट स्कॉच मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क एल विभाग मुंबई उपनगर 2 कार्यालयाने अवैध बनावट स्कॉच मद्याच्या रिकाम्या बाटल्या, विविध ब्रँडची बुचे, हीटगन व 4 चाकी वाहनासह अंदाजे 19,59,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे जिल्हा येथे झालेल्या विषारी दारू कांडाच्या पार्श्वभूमीवर माननीय श्री डॉक्टर राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री पी सुर्वे साहेब, सहायुक्त अंमलबजावणी दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, निलेश सांगडे, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क बृहन्मुंबई विभाग, चरणसिंह राजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर 2, मनोज चव्हाण, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर 2 यांच्या मार्गदर्शनाखाली एल विभाग मुंबई उपनगर 2चे निरीक्षक शिवशंकर पाटील, श्री अनिल राठोड, दुय्यम निरीक्षक एल 2 विभाग श्रीमती वैशाली यादव, दुय्यम निरीक्षक एल 3 विभाग तसेच जवान वर्ग श्री मोहन सोनटक्के, श्रीमती पूजा राऊत व श्री सागर तडवी यांच्या पथकास दिनांक 7/6/2026 रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार घाटकोपर येथे सापळा रचून 4 चाकी वाहनाद्वारे विविध ब्रँडच्या बनावट स्कॉच मद्याच्या बाटल्या वाहतूक करीत असलेला इसम व ड्रायव्हर यांना ताब्यात घेतले. सदर इसमाकडून प्राप्त माहितीनुसार 7/6/2026 रोजी धारावी मुंबई परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून अवैध बनावट स्कॉच मद्याच्या रिकाम्या बाटल्या, विविध स्कॉच ब्रँडची बनावट बुचे, बाटली सीलबंद करण्याकरता हीटगन असा एकूण अंदाजे रुपये 19,59,920 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्यात सहभागी इसम नामे छगन अमृत चौहान, श्यामरतन बंगटी क्षीरसागर, ड्रायव्हर विनोद हौशी परमार यांना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम 65 अ ब क ड ई एफ अन्वये अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास श्री अनिल राठोड, दुय्यम निरीक्षक एल 2 विभाग मुंबई उपनगर 2 हे करीत आहेत. अशा प्रकारे बनावट स्कॉच मद्य विकत घेऊ नये, तसेच बनावट मद्य तयार करून विक्री करणाऱ्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 व टोल फ्री क्रमांक 1800833333 यावर देण्यात यावी असे सर्व नागरिकांना श्री रणजित सिंह राजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर 2 यांनी आवाहन केले आहे. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.